प्रियजन हो, तुम्ही ठीक आहात का? ही सकाळची वेळ तुमच्यासाठी कशी आहे? तुम्ही आनंदी आहात का? जेव्हा येशू तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही आनंदी पाहिजे. एकीकडे मी आनंदीच आहे, पण दुसरीकडे जेव्हा मी माझ्या समस्येबद्दल विचार करतो तेव्हा मी दुःखी होतो. का? तुमच्या कुटुंबात, कामात, व्यवसायात किंवा अभ्यासात काही अडचणी आहेत का? तुम्हाला माहित आहे का प्रभू काय वचन देतात? तुमची बायबल उघडा, प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 वचन 16 पहा. दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी उद्ध्वस्त झाल्या आहेत ना? मी सर्व काही व्यवस्थित करीन आणि ते पुन्हा स्थापन करीन असं प्रभू म्हणतात. आपण कुठेही जातो तेव्हा तिथे काहीतरी काम सुरू असतं. जर आपण त्यांना विचारलं तर ते म्हणतील, ही इमारत जुनी झाली आहे म्हणून आम्ही तिला दुरुस्त करत आहोत. आम्ही सगळी जी गोष्टी उद्ध्वस्त झाल्या आहेत त्या काढून टाकू. आम्ही काही काम करू आणि जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे गोष्टी दुरुस्त करू. तुम्ही कधी असं पाहिलं आहे का? मी पाहिलं आहे. जर तुम्ही त्यांना विचारलं, अरे ही इमारत किती सुंदर आणि नवीन दिसते, ते म्हणतील, नाही सर, ही तर जुनी झालेली इमारत होती. ही अनेक ठिकाणी तुटलेली होती. मग ही नवीन कशी झाली? आम्ही रंग दिला, सगळं दुरुस्त केलं, रंग दिला आणि तिची दुरुस्ती केली. याचप्रमाणे तुमचं आयुष्य, कुटुंब किंवा मुलांचं आयुष्य उजाड झालं आहे का? किंवा एखाद्या मोडल्यासारखं वाटतं का? ते विस्कळीत झालं आहे का? तुमच्या सेवेला, कौटुंबिक आयुष्याला आणि व्यवसायाला काय झाले? मी काहीतरी चुकीचं केलं आणि त्याचा परिणाम झाला. आता ते फक्त तुटल्यासारखाच उरलं आहे. प्रभू म्हणतात की तो याला पूर्ण आणि स्थिर करेल. आज फक्त हे त्याच्या हातात द्यायचं आहे. जर योग्य व्यक्तीला दिलं तर तो ते नक्कीच दुरुस्त करेल. येशू ख्रिस्त हेच खरे व्यक्ती आहेत. ते तुमचं तुटलेलं आणि मोडलेलं झालेलं आयुष्य सुधारायला आणि व्यवस्थित करायला समर्थ आहेत. प्रभूने पृथ्वीची निर्मिती केली आहे ना, आणि ते सुंदर केलं आहे ना. ती पृथ्वी आकारहीन आणि ओसाड होती. सैतानाने खूप गोष्टी केल्या आणि जगाला आकारहीन बनवलं. पण देवाने ते पुन्हा चांगल्या स्वरूपात निर्माण केलं आणि माणसांना दिलं. मग सैतानाने पुन्हा माणसात प्रवेश केला आणि पाप, शाप आणि अनेक इतर वाईट गोष्टी आणल्या. हे पुन्हा स्थापन करण्यासाठी देव स्वतः माणसाच्या रूपात खाली आले. तेच येशू आहेत. क्रूसावर मरून त्यांनी सैतानावर विजय मिळवला. जो कोणी आपलं जीवन त्यांच्या हातात सोपवतो त्याला ते स्थापन करतील, नवीन करतील आणि आशीर्वाद देतील. माझ्या आयुष्यातही असंच झालं. मी पापामुळे उद्ध्वस्त झालो होतो आणि मी मृत्यूच्या जवळ होतो. जेव्हा मी माझं जीवन येशूला समर्पित केलं, त्यांनी ते बरे केलं, स्थिर केलं आणि मला पुन्हा जीवन दिलं. ते तुमच्यासाठीही हेच करतील. तुम्ही तुमचं जीवन त्यांच्या हातात द्याल का? प्रभू, माझं जीवन पाप, शाप, अपराध, निष्काळजीपणा आणि माझ्या चुका यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. दुरुस्त करा आणि स्थापन करा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ते हे दुरुस्त करतील आणि नवीन बनवतील. तुम्ही स्वतःला समर्पित कराल का? प्रभू, ज्या क्षेत्रात हा मुलगा मुलगी बरे व्हावं असं इच्छितो आणि त्यासाठी समर्पित होतो आहे, तुम्ही त्यांच्यासाठी क्रूसावर प्राण दिले आहेत. येशूच्या नावाने त्यांना स्थापन करा, दृढ करा आणि बळकट करा. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.